प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये काही असो किंवा नसो, ठेचा हा कंपल्सरी बनवला जातो. नावावरूनच तोंडाला पाणी सुटेल इतका हा मस्त लागतो आणि प्रत्येक घरामध्ये याची रेसिपी वेगवेगळी असते. माझ्या माहेरी बघितलं तर फक्त मिरचीचा आणि लसणाचा ठेचा असतो आणि सासरी बघितलं तर टोमॅटोचा ठेचा बनतो. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, बेसिक इन्ग्रेडियंट लागतात आणि कमाल बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठेचा बनवण्यासाठी मी 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे. इथे मी फिकट मिरची वापरलेली आहे. लक्षात घ्या, मिरचीच्या रंगावरून मिरची किती तिखट आहे ते कळतं. जर जितकी ती पोपटी रंगावर येते तितकीच ती फिकट असते आणि जितकी ती गडद हिरव्या रंगावर जाते तितकीच ती तिखट असते. तर ही पोपटी मिरची म्हणजेच अगदी फिकट मिरची आहे. ही मिरची मी हलकीशी भाजून घेतलेली आहे. हलकेसे डाग पडले की यामध्ये आपण हिरव्या रंगाच्या ज्या तिखट मिरच्या असतात त्या इथे घातलेल्या आहे. मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात. मिरच्या इथं भाजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या मिरच्या आहेत त्यातलं तिखटपणा हलकासा कमी होतं आणि खातानाही ती खूप मस्त लागते. आता या दोन्ही मिरच्या आपल्याला मंद फ्लेमवरती मस्तपैकी डाग पडेपर्यंत छानशा भाजून घ्यायच्या आहे. अगदी 5 मिनिटानंतर बघू शकतात सर्व मिरच्या अशा भाजल्या गेलेल्या आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेल्या आहे. आता यामध्ये जाईल सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट, ते म्हणजे लसूण. लसूण शिवाय ठेचा हा इनकम्प्लीटच आहे. लसूण असला तरच ठेचा ओळखीला येतो. इथे मी टोटल 150 ग्राम दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहे. त्यासाठी मी 50 ग्राम सोललेला लसूण घातलेला आहे. तर यावरून तुम्हाला अंदाजा कळेलच की किती लसूण आपल्याला घ्यायचा आहे. लसूण घातल्यानंतर याला सुद्धा आपल्याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लसूण इथं तुम्ही जितका जास्त घालाल तितका छान याची चव येईल. याला भाजून कमीत कमी 5-6 मिनिटं झालेली आहे. लसणावर हलकीशी डाग सुद्धा यायला लागलेले आहे. आता यामध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल घालूया आणि लगेच वरतून कव्हर करूया, कारण की मिरच्या अंगावर उडू शकतात. त्यामुळे ना याला आपण कव्हर करून घेऊयात. 5 मिनिटानंतर आपण चेक करूयात. बघू शकता सर्व जिन्नस अगदी सॉफ्ट असे शिजलेले आहेत आणि मिरच्या सुद्धा इथे छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहे. लसूण सुद्धा व्यवस्थित अशा डागल्या गेलेला आहे. लगेचच आता ही सर्व जिन्नस आपण एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात. ट्रेडिशनली बघा तर ठेचा हा खलबत्त्यामध्येच बनवला जातो. तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरमध्ये सुद्धा हे दळून घेऊ शकतात. फक्त थोडंसं थंड झाल्यानंतर दळा. पण खलबत्त्यामध्ये दळायचं म्हटलं तर गरमागरमच आपल्याला हे खलबत्त्यामध्ये थोडंसं पिसून घ्यावं लागेल. थंड झाल्यानंतर ह्या मिरच्या अजिबात खलबत्त्यामध्ये दळल्या जात नाही, म्हणून लगेचच याला आपण खलबत्त्यामध्ये ट्रान्सफर केला आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि ओबडधोबड हे आपण व्यवस्थित कुटून घेऊयात. लक्षात घ्या, ठेचा अगदी फाईन पेस्ट मध्ये बनवला जात नाही, तो हलकासा ओबडधोबडच असतो. म्हणून जास्त फाईन दळण्याची अजिबात काळजी करू नका. फक्त ओबडधोबड याला कुटून घ्या. अगदी 2-3 मिनिटांमध्ये हे आपलं व्यवस्थित सॉफ्ट होईल. काही अशा प्रकारे आता आपण ठेचा फक्त असा बेसिकली बनवत नाही, तुम्ही असाही ठेचा एन्जॉय करू शकतात. पण आपण टोमॅटोचा ठेचा बनवतोय म्हणून अजून एक स्टेप आपण इथे फॉलो करतोय. तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटे घेतलेले होते आणि त्यांना मी रफली चॉप करून त्याला कढईमध्ये परतत घातलेला आहे. अजिबात तेल वगैरे घातलेलं नाही. तसंच यांना मी हलकसं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. तर जास्त सॉफ्ट करायची गरज नाही. हलकसं सॉफ्ट झालं की लगेचच आपण याला काढून घेऊयात. अगदी 2-3 मिनिटांमध्ये हे सॉफ्ट होतात. आता याला लगेचच आपण ज्यामध्ये आपण मिरची आणि लसूण बारीक केलं त्यामध्ये ऍड करूयात आणि लगेचच याला कुटून घेऊयात. अगदी 1 मिनिटामध्ये हे टोमॅटो व्यवस्थित ठेच्यामध्ये एकत्रित होतात आणि छानसे हे दिसायलाही लागतात. जास्त फाईन पेस्ट करू नका. आपले जे टोमॅटो आहे ते दिसायला हवेत इतपतच आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात काही अशा प्रकारे मी याला बारीक करून घेतलेलं आहे. आता याला आपण हलकसं परतून घेऊयात. तर त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपण जो काही ठेचा बनवलेला आहे खलबत्त्यामध्ये तो यामध्ये ऍड करूयात. तुम्ही हवं असेल तर यामध्ये हलकेसे दाण्यांचा कूट घालून थोडंसं याचा तिखटपणा बॅलन्स करून सुद्धा हे ठेचा बनवू शकतात. हा ठेचा आपल्याला कमीत कमी 2-3 मिनिटांसाठी गॅसवरती परतून घ्यायचा आहे. त्यामुळे ठेचा अजून जास्त चविष्ट लागतो. जितका जास्त वेळ तुम्ही हा ठेचा परतून घ्याल तितकाच जास्त दिवस हा टिकेल. इथे मी 5 मिनिटं हा शिजून घेतलेला आहे. बघू शकतात काही अशा प्रकारे. लगेचच काढून घेऊयात. अजून एक महत्वाचं म्हणजे हा ठेच्यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे यामध्ये मॉइश्चर आलेला आहे. म्हणून फ्रीज मध्ये तुम्ही हे कमीत कमी 4 ते 5 दिवस आरामात एन्जॉय करू शकतात. नॉर्मली जो ठेचा बनवतो त्या कम्पेअर मध्ये हा जास्त दिवस टिकत नाही.
त्यामुळे या ठेच्याकडून जास्त अपेक्षा अजिबात करू नका. आणि बघा, तयार झाला आपला मस्त झणझणीत असा ठेचा. भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खा, खूपच चविष्ट लागतो. एकदा तरी हे रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.